नमस्कार, पूनम रेसिपी चॅनलमध्ये आज आपण उपवासाची पॅटीस रेसिपी पाहणार आहोत। पॅटीस बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 3 आलू उकळायला ठेवलेले आहे। 1 वाटी साबुदाणा घेऊन तो मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेला आहे। बारीक फिरवलेला साबुदाणा मी इथे चाळणीच्या सहाय्याने गाळून घेतलेला आहे। जाडी पिठी वेगळी व बारीक पिठी वेगळी करून घेतलेली आहे। उकळलेल्या आलूची साल काढून घेतलेली आहे। साल काढलेले आलू मी इथे मॅश करून घेतलेले आहे। मॅश केलेल्या आलूमध्ये मी इथे 1 चम्मच जिरा पावडर घेतलेली आहे। 2 ते 3 हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ, साबुदाण्याची जाडी पिठी इथे वापरलेली आहे। 1 वाटी साबुदाण्याची जाडी पिठी। हे सर्व मिश्रण एकजीव करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आतल्या मिश्रणासाठी 1 वाटी शेंगदाणा कूट घेतलेला आहे। 1 वाटी खोबरा कीस घेतलेला आहे। 10 ते 12 मनुक्याचे बारीक काप करून घेतलेले आहे। 1 चम्मच जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच पिठी साखर, 2 ते 3 कढीपत्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे। 2 हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट घेतलेली आहे। अर्ध्या लिंबाचा रस, सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। हे मिश्रण तयार आहे। जाड्या पिठीचं मिश्रण भिजवून ठेवलेलं होतं ते तयार आहे। लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारी तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये मिश्रण भरून लाडूच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। हलक्या हाताने मिश्रण भरून घ्यायचे आहे। लाडू प्रमाणे गोळे हातावर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहे। तयार झालेले गोळे साबुदाण्याच्या बारीक पिठामध्ये घोळून घ्यायचे आहे। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये सर्व बॉल सोडून द्यायचे आहे। मीडियम गॅसवरच सर्व बॉल तळून घ्यायचे आहे। हलक्या गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे। इथे आपले उपवासाचे पॅटीस तयार आहे। हे पॅटीस ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करायचे आहे। कमी तेलकट व सॉफ्ट असे आपले उपवासाचे पॅटीस तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाल आणि पुन्हा अशीच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला